मैत्रिणींनो, हे गुलाबजाम बघा ना, काय मस्त रसरशीत दिसत आहेत. छोटीशी बर्थडे पार्टी असेल, कोणी पाहुणे येणार असेल किंवा छोटासा समारंभ असेल, अगदी रिच वाटणारी स्वीट कोणतं असेल तर ते म्हणजे हे असे रसरशीत गुलाबजाम. आज आपण हे गुलाबजाम एका प्रेमिक्स पासून तयार करणार आहोत आणि अतिशय रसरशीत आजपर्यंत पाक मुरलेले गुलाबजाम तयार करण्यासाठी गिट्सचं मी हे प्रेमिक्स घेतलेलं आहे. हे 200 ग्रॅमचं प्रेमिक्स आहे आणि यामध्ये बरोबर 40 गुलाबजाम तयार होतात. या पॅकेटच्या मागच्या बाजूला सगळे गुलाबजाम बनवण्याविषयीची माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा बऱ्याचदा गुलाबजामला क्रॅक जातात, पाक आतपर्यंत मुरला जात नाही. याकरता आपण सोपी पद्धत पाहतोय. इथे मी हे गिट्सचं 200 ग्रॅमचं प्रीमिक्स एका भांड्यामध्ये काढून घेतलं. यामध्ये गाईचं तूप घालणार आहे. साधारण 1 टेबलस्पून हे गिट्सचं गाईचं तूप या मिश्रणात घातलं आणि चांगलं असं चोळून घेतलं, म्हणजे हे मोहन आपण यामध्ये घातलेलं आहे. आता आपण अर्धा कप दूध घेणार आहे. आपलं हे प्रीमिक्स 1.5 कप होतं, त्यासाठी अर्धा कप दूध हे प्रमाण अगदी बरोबर आहे. थोडं थोडं करून दूध यामध्ये घातलं. हे बघा, असं साधारण चिपचिप असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे झाकण ठेवून असंच बाजूला ठेवूया. तोवर पाक तयार करून घेऊया. 1.5 कप प्रीमिक्स साठी 2.5 कप साखर हे प्रमाण बरोबर आहे आणि 2.5 कप साखरेसाठी 2 कप पाणी घालायचं आहे आणि चिमूटभर केशर घालायचं आहे. त्याबरोबर हे चांगलं असं उकळून घ्यायचं. साधारण 5 मिनिटापर्यंत साखर विरघळल्यानंतर पाक उकळू द्यायचा. त्यामध्ये वेलची जायफळ पूड घालायची आणि हा पाक लगेच झाकून ठेवायचा, म्हणजे आपण गुलाबजाम घालू त्यावेळेस आपला पाक चांगला गरमच असायला हवा. आता इथे 10 मिनिटांमध्ये मिश्रण सुद्धा आपलं आधी चिपचिप होतं, आता बघा पेढ्यासारखं तयार झाले. याचे छान असे क्रॅक विरहित बॉल्स असे तयार करून घेतले. एकीकडे गिट्सचं हे गाईचं तूप गरम करायला ठेवलं. तूप हलकं फुलकं गरम झालं की मग यामध्ये गुलाबजाम घालून घेतले आणि कडेने तूप असं हलवत राहायचं, म्हणजे कढईच्या तळाशी गुलाबजाम चिकटत नाही. आता हे सगळ्या बाजूने एकसारखा रंग यावा याकरता झाऱ्याने असं गोल गोल फिरवून मस्त असे तांबूस रंगावर हे गुलाबजाम तळून घेतले. गरम गरम गुलाबजाम गरम गरम पाकामध्ये घालायचे, म्हणजे पाक आतपर्यंत चांगला मुरला जातो. याच पद्धतीने 2 तास मी हे गुलाबजाम चांगले असे पाकामध्ये मुरू दिले आणि बघा काय मस्त रसरशीत असा आपला गुलाबजाम तयार झाला आहे. आतपर्यंत छान असा पाक मुरलेला, तोंडात टाकताच विरघळणारा मऊसूत असा हा आपला गुलाबजाम तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ह्या गुढीपाडव्याला किंवा कुठलाही सण समारंभ असेल, कोणी पाहुणे येणार असेल तर हे असे गुलाबजाम नक्की तयार करून पहा. तुम्हाला हे गुलाबजाम आवडले असतील तर पटकन खायला या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा.